guys, welcome to my channel. जसा काल मी तुम्हाला सांगितली होती व्हिडिओमध्ये की पहिला जो फायनलिस्ट बनेल ना तो फक्त 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 काटा ग्रुपचाच बनेल. मी तुम्हाला कालच प्रिडिक्शन दिलं होतं, कारण की डेफिनेटली जो काटा ग्रुपचे लोक आहेत ना ते सर्व दास्त आहेत. मतलब रेवा म्हणा किंवा दीपाली म्हणा, तन्वी आणि राकेश, इकडे जे आहेत ना अनुश्री, राखी आणि विशाल हा तसाही खेळू शकत नाही, तर विशालचं काही लेणं देणं नाही. आणि इकडे दोनच आहेत आणि इकडे 4 मेंबर आहेत. तर लिटरली ह्याच्यामुळे आता सर्वांना इंडिव्हिज्युअल गेम खेळायचे, कारण की आता फायनलिस्ट बनायचे. आता काय कॅप्टन, नॉमिनेशन, राशन हे कार्डचे वगैरे गेम खेळणार नाही आहेत. आता प्राइज मनी कशी गेन करायची, आपण टॉप फायनलिस्ट कसे द्यायचं, टॉप 2 मध्ये कसं जायचं, टॉप 1 मध्ये कसं जायचं, ह्या सर्व गोष्टीची रेस आजपासून सुरुवात झाली. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिला फायनलिस्ट काटा ग्रुपचा बनेल, कारण की जेव्हा इंडिव्हिज्युअल गेम म्हटला तरी जेव्हा बहुमतची किंवा मताची गरज पडेल ना, तर काटा ग्रुपचे आपल्याच ग्रुपच्या लोकांना सपोर्ट करणार किंवा असे करणार की आपल्याच ग्रुपच्या लोकांना समोर भेजणार. अशा सर्व गोष्टी होणारच होत्या. सर्व गोष्टी होणारच होत्या, कारण की काटा ग्रुप हा स्वतःच्या लोकांना पहिले सपोर्ट करणार, नंतरच तो दुसरीकडे बघणार. आता खूप लोक म्हणतील काटा ग्रुप कसा किती बायस्ड आहे, स्वतःकडेच बघते, टोळीकडे बघत नाही. परंतु मला वाटते की टोळीचे मेंबर जास्त राहिले असते आणि काटा ग्रुपचे मेंबर कमी राहिले असते, तर टोळीच्या मेंबरनी काटाबद्दल तर विचार सुद्धा केला नसता रे. तर तुम्ही कसला कंपॅरिझन करता? मला वाटते की एवढ्या मेहनतीनंतर, एवढा कॅल्क्युलेशन, एवढा नॉमिनेशन, एवढ्या साऱ्या फायटिंग झाल्यानंतर एखादा ग्रुप फॉर्म होत आहे आणि आत्तापर्यंत त्यांच्यामध्ये लॉयल्टी आहे एकामेकाबद्दल. तर ह्याच्यापेक्षा चांगली बेटर गोष्ट काय होऊ शकते की आत्तापर्यंत सुद्धा ते लॉयल्टी आहे. जसं आजच्या एपिसोडची सुरुवात झाली आणि आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ना सर्वजण मंडेच्या एपिसोड असते ना त्याच्यामध्ये खूप थंडे असतात, मतलब शांत असतात, त्यांना जास्त गोंधळ किंवा आता संडेचा एपिसोड संपलेला आहे, भाऊचा धक्का संपलेला आहे, एक जण घराच्या बाहेर गेलेले आहेत, तर सर्वजण थोडे शांत असतात, जास्त गोंधळ वगैरे करत नाही. परंतु राखी 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 म्हणजे राखीच आहे. जसे असतात ना की आपण हप्त्यातून 7 दिवस सलग काम केलं ना तर आपलं असं की यार एक दिवस मी ब्रेक घेते, आता मला काही करायचं नाही, मी थोडा आराम वगैरे करते. परंतु राखी अशी नाही आहे, राखी शांत बसणारी नाही आहे. राखीला फक्त एंटरटेनमेंट पाहिजे आणि ते एंटरटेनमेंट क्वीनच आहे. जसा मंडेच्या एपिसोड सुरुवात झाली, फक्त तिला कांडे वगैरे करायचे होते. मग कोणासोबत बोलत आहे, इकडे रेवासोबत झगडत आहे, तिकडे तन्वीला आग लावत आहे, इकडे तन्वीसोबत काहीतरी करत आहे, इकडे दीपालीला आग लावत आहे, इकडे अनुश्रीसोबत बोलत आहे. मतलब तिचं असं एंटरटेनमेंट करते ना, म्हणजे सर्वजण शांत असतात की आत काय बोलायचं, शांत. परंतु ती एंटरटेनमेंट चालू ठेवते यार. लिटरली ती खरंच तिच्यामध्ये ना एकही दिवस ती ब्रेक घेत नाही. अरे आजच्या एपिसोडची सुरुवात झाली आणि रात्री ती एक फोटो होती राकेश आणि तिची, त्याच्याबद्दल ती खूप इमोशनल होताना दिसली की सर्वात जास्त केअर राकेशची राखीने वगैरे घेतलं आणि तिनं ज्या प्रकारे धावून वगैरे आला राकेश तिच्यावर, ते खूप वाईट वाटलं तिला. ती थोडी इमोशनल वगैरे होत होती आणि ते फोटो वगैरे फाडलं, तिचा ब्रेकअप वगैरे झाला. मग तिनं स्विमिंग पूलमध्ये त्या सर्व गोष्टी फेकून दिल्या. मस्त यार ड्रामा तर राखी मस्त करते यार. त्याच्यानंतर ती राकेशसोबत बसलेली होती आणि राकेशसोबत बसताना ना ती राकेशच्या मतलब राकेशच्या असते ना की कान भरायची कोशिश वगैरे करत होती. राकेशला म्हणत होती की तू इंडिव्हिज्युअल खेळ, तू इंडिव्हिज्युअल दिसत नाही आहेस, मागे दिसत आहेस. त्यावर राकेश म्हणते की नाही, मी आपल्या ग्रुपसोबत खेळणार आहे, काटा ग्रुपसोबतच खेळणार आहे. राखी त्यावर म्हणते काटा ग्रुपपर्यंत किती खेळणार आहे, आता झाला, आता सोड, आता इंडिव्हिज्युअल खेळ. त्यावर म्हणते की जेवढ्यापर्यंत माझी हेल्प होऊ शकते ना, जर आम्ही टॉप 2 मध्ये लोक असतील किंवा टॉप 5 मध्ये लोक असतील ना, तर मला आवडेल की माझ्या काटा ग्रुपचे लोक असतील आणि माझ्या काटा ग्रुपच्या लोकांसोबत. मग बाकी तो ऑडियन्सचा डिसिजन आहे, महाराष्ट्राचा डिसिजन आहे, कोणाला टॉप 5 मध्ये ठेवायचं आहे, कोणाला टॉप 2 ठेवायचं आहे, कोणाला टॉप 1 मध्ये ठेवायचं आहे. परंतु जेवढ्यापर्यंत मला प्रयत्न करू शकते, जेव्हापर्यंत मला प्रयत्न होऊ शकते, तेवढ्यापर्यंत मी काटा ग्रुपच्या साथ सोडणार नाही, कारण की मी तेवढा प्रामाणिक आहे. आणि लिटरली त्याची लॉयल्टी दिसून आली की काटा ग्रुपला कितीही झालं, आता कोणी म्हणलं की इंडिव्हिज्युअल खेळ, हा खेळ, तो खेळ, परंतु जेवढ्यापर्यंत प्रयत्न होऊ शकतात तेवढा काटा ग्रुप एकामेकासोबत राहणार, हे कन्फर्म. नंतर फायनली बिग बॉसने फर्स्ट फायनलिस्ट कोण बनणार ह्याच्यासाठी एक सुंदर टास्क आणलेला होता आणि मी सुद्धा एक्साइटेड होती की फर्स्ट फायनलिस्ट कोण होणार. कारण की मला माहीत होता काटा ग्रुपचाच होणार आहे, कारण की मेजॉरिटी ऑफ पीपल जो आहेत, मेजॉरिटी जे जास्त लोक आहेत ना ते काटा ग्रुपचे अवेलेबल आहेत बिग बॉसच्या हाऊसमध्ये. तर मला वाटलं होतं की विशाल तसाही खेळू शकत नाही, तर बहुमताने किंवा काही मताच्या वगैरे जेव्हा असेल ना गेम वगैरे, तर काटा ग्रुपचेच लोक फायनलिस्टमध्ये जाऊ शकतात. मला तरी असं वाटतं. बिग बॉसने अनाऊन्स केलं की मागच्या जो वीक आहे बिग बॉसच्या हाऊसच्या सर्वात मोठी TRP आलेली आहे. मला तरी वाटते विशाल आणि राकेशची ज्या रीतीने फिजिकल फाईट झाली ना, त्यामुळे TRP अप झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट, TRP अप झाले आहे तर त्याच्यामुळेच विशालला घराच्या बाहेर काढलं गेलं नाही, कारण की सर्वात जास्त इम्पॉर्टंट बिग बॉसचे रूल नाही आहे, सर्वात
जास्त इम्पॉर्टंट आहे की आपल्याला TRP कुठून भेटते आणि TRP आपण सर्वात जास्त गेन कसे करू शकता. फिजिकल फाईट असो, एकाला मारहाण करो की काहीच करो, परंतु TRP येत आहे ना म्हणून विशालला घरात आपण ठेवणार. तर बिग बॉसचा टास्क सुरू झाला, पहिला फायनलिस्ट कोण बनणार म्हणून, आणि बिग बॉसने ना गुगली फेकला. मतलब अपोजिट अशा लोकांना ठेवला जे एकामेकाचे खूप जवळचे लोक आहेत. म्हणजे खूप सुंदर टास्क होता. म्हणजे त्या बोर्डवर लिहिला होता की कोणते आरोप तुम्हाला त्या आरोपीला लावायचे आहेत, आणि 2 लोक होते जे एकामेकाला डिफेंड करते, एकामेकाबद्दल आरोप लावते, एकामेकाला म्हणजे लढाई वगैरे करते. तर पहिला जो होता ना तन्वी आणि रेवामध्ये होता, आणि रेवाने सुद्धा आणि तन्वीने सुद्धा एकामेकाला मस्त आपण मित्र आहोत, आपण मैत्रीण आहोत, आपण एकाच ग्रुपचे आहोत अशा रीतीने न खेळता कॉम्पिटिटर जो असते ना की एकामेकाच्या अपोजिट तशा रीतीने खेळला. रेवाने सुद्धा आपले मुद्दे मांडलं, तन्वीने सुद्धा आपले मुद्दे मांडले आणि खूप चांगल्या रीतीने यांनी फाईट केला. परंतु एंड ऑफ द डिसिजन कोणावर आहे माहिती आहे का? ते जे बसले आहेत ना लोक, जे बाकीचे बसले आहेत, दीपाली, राकेश म्हणा किंवा विशालला सुद्धा मत देऊ शकत होता तो, विशाल सुद्धा मत देऊ शकता. हे सर्व डिसिजन कोण फायनलिस्ट जाणार, कोण फायनलिस्टमध्ये नाही जाणार, हे सर्व डिसिजन त्यांच्या हातामध्ये होते. हे फक्त एकामेकाबद्दल डिफेंड किंवा फाईट करणार होते, एकाबद्दल आरोप लावणार होते. परंतु सर्वात मोठा डिसिजन घेणारे जे लोक होते ना ते बसलेले लोक होते. आणि विशालला सुद्धा ह्याच्यामध्ये इन्क्लूड होता की तो आरोप वगैरे किंवा स्वतःला डिफेंड खेळू शकत नाही, परंतु स्वतःचा मत घालू शकते. आणि सर्वांनी लोकांनी आपलं मत घातलं, त्यावरून तन्वी ही फायनलिस्ट झाली. फायनलिस्ट म्हणजे उमेदवार झाली, फायनलिस्टसाठी उमेदवार झाली. ह्या टास्कमध्ये ती उमेदवार म्हणून सिलेक्ट झाली. आणि रेवा ऑब्विसली रेवा वाईल्ड कार्ड बनून आलेली आहे, म्हणून तिला कोणीही जास्त लोकांनी वोट वगैरे केला नाही. तन्वी स्ट्रॉंग आहे, तन्वी फायनलिस्ट डिझर्व करते. ह्या सर्वांनी आपले मतं ठेवून तन्वीला वोट दिलं. सर्वात जास्त सरप्राइझिंग लोकांना वाटत असणार की विशालने तन्वीला दिलं, परंतु मला वाटते की ते गेमबद्दल त्याची लॉयल्टी नेहमी असते की कोण वीक आहे कोण नाही आहे. तो लॉयल्टी गेमच्या विरुद्ध लॉयल्टी आहे त्याची की कोणाला वोट दिल्या पाहिजे, कोणाला नाही दिल्या पाहिजे. त्यांनी आपल्या हिशोबानं की वाईल्ड कार्ड बनून तिचा काहीच गेम वगैरे नाही आहे, ती फक्त मेकअप करते, इकडे तिकडे घुमते, त्याच्या विरुद्ध तिचा काहीच गेम नाही आहे. पण तन्वी तिच्यापेक्षा काही पटीने स्ट्रॉंग आहे. तर तन्वी यांनी सिलेक्ट केला आणि तन्वी उमेदवार म्हणून फर्स्ट फायनलिस्टची उमेदवार म्हणून सिलेक्ट झाली. त्याच्यानंतर बिग बॉसने अजून गुगली फेकला. तो म्हणजे आला, एका साईडला राकेश आला आणि एका साईडला दीपाली आली. दोघंही भाऊ बहीण सारखे मित्र घट्ट मैत्रीण आहे आणि एकामेकाला छान आरोप लावला. खूप सुंदर आरोप लावला, जेवढे होऊ शकतं तेवढे आरोप लावला, जेवढे होऊ शकतं स्वतःला डिफेंड केला. परंतु एंड ऑफ द स्टोरीमध्ये सर्व डिसिजन बसलेल्या लोकांचा होता की त्यांना डिसिजन घ्यायचा आहे की कोणाला वोट द्यायचा आणि कोणाला नाही. सर्वांनी वोट दिला, परंतु विशालने राकेशला वोट दिला, कारण की दीपालीच्या त्याला गेम दिसत नाही, दीपाली अशी आहे तशी आहे, जसा आहे वसा आहे वगैरे म्हणून. पण त्यांनी राकेशला वोट दिला. सरप्राइझिंग नव्हता. मला असं वाटतं की तो गेमबद्दल त्याची लॉयल्टी किंवा त्याचे मत की गेमसाठी स्ट्रॉंग कोण आहे 2 कंपॅरिझन व्यक्तीबद्दल, तो कधी त्यामध्ये बायस मला दिसला नाही. तर नेहमी तोंडावर तो म्हणते, तर मला तरी सरप्राइझिंग वाटला नाही. त्याची लॉयल्टी त्याच्यामध्ये दिसून आली, चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर बाकीने सर्वांनी वोट दिला, परंतु राखीने राकेशला वोट दिलं नाही. राकेशबद्दल नालायक आहे, गंदा आहे असं म्हणून रिजेक्ट केला. परंतु अशा रीतीने राकेश सुद्धा फर्स्ट फायनलिस्ट म्हणून उमेदवार म्हणून डिसाईड झाला. आता त्याच्यानंतर थर्ड फेरी आली, जे सर्वात जास्त मजेदार होती ती होती म्हणजे राखी आणि अनुश्रीची होती. राखीचे डिफेन्स बघायला, राखीचे आरोप बघायला एवढी मजा आली ना, लिटरली खूप मजा आली. परंतु ह्यांच्यापैकी कोण सिलेक्ट झाला ना तो आता पुढच्या एपिसोडमध्ये दाखवेल. परंतु मी तुम्हाला सांगते ह्यांच्यापैकी ना राखी डिसाईड होऊ शकते, कारण की राखी स्ट्रॉंग प्लेअर आहे, राखी स्वतःची मतं ठेवते, इंडिव्हिज्युअल गेम प्लेअर आहे, एंटरटेनमेंट करते, सर्वच गोष्टी आहेत. परंतु मला सुद्धा असं वाटते, कारण की राखीपासून खूप लोक नाराज सुद्धा आहेत, म्हणून मला असं वाटते की ह्या अनुश्री आणि राखीमध्ये ना 50-50 होणार आणि त्याच्यामुळे कोणी सिलेक्ट होणार नाही मला असं वाटते. कारण की आजचा जो प्रोमो रिलीज झाला आहे ना त्या प्रोमोमध्ये फक्त राकेश आणि तन्वी खेळत आहे, हे दोघंच उमेदवार खेळत आहेत. त्याच्यावरून समजून येते की ह्यांच्यामध्ये राखी आणि अनुश्रीमध्ये 50-50 झाला, म्हणून हे दोघंही उमेदवार ठरू शकले नाही. राकेश आणि तन्वीमध्ये दोघांमध्ये फाईट होणार. आणि आजच्या ज्या प्रोमोमध्ये दाखवला गेला आहे ना, मी तुम्हाला म्हटलं होतं की पहिला जो फायनलिस्ट बनेल ना काटा ग्रुपचाच बनेल, 101% अशा रीतीने काटा ग्रुपचाच बनणार आहे. परंतु ज्या प्रकारे बिग बॉसने टास्क दिला ना, आता जो पुढचा बिग बॉसने ज्या प्रकारे टास्क डिझाईन केलेला आहे फर्स्ट फायनलिस्ट बनण्याचा, म्हणजे राकेश आणि तन्वीमध्ये फायटिंग होत आहे. आणि जो तो टास्क आहे ना एवढा मजेदार आहे ना, एवढा सही टास्क आहे ना, तुम्हाला बघायला एवढी मजा येणार आहे ना. मी लिटरली सर सांगते, तुम्ही आजचा एपिसोड बघाल एवढी मजा येणार आहे. कारण की बिग बॉसने एवढा सुंदर टास्क डिझाईन केलेला आहे की पूर्ण इकडे तिकडे पूर्ण असे जाडे आहेत आणि तिथून पार करून जायचं आहे, मग तिथून करून जायचं आहे आणि मग तिथून अजून काहीतरी कोडं वगैरे त्यांना सॉल्व्ह वगैरे करायचे, काहीतरी प्रश्नाचे उत्तर वगैरे द्यायचे आहे. ते खूप मजेदार येणार आहे. आणि राकेश आणि तन्वीमध्ये खूप कट्टू फाईट होणार आहे. राकेश सुद्धा त्याच जिद्दीने, त्याच मेहनतीने, त्याच स्ट्रॅटेजी प्लॅनने, त्याच स्पीडने खेळत आहे. आणि तन्वी सुद्धा टास्क की काही झालं तरी टास्कच्या मागे जात नाही. राकेश आणि तन्वीमध्ये कट्टू फाईट होणार आहे. आणि ह्या दोघांच्या फाईट नंतर आपल्याला बिग बॉस मराठीच्या काटा ग्रुपमधला पहिला
फायनलिस्ट बनेल किंवा दिसेल आपल्याला, परंतु मी तुम्हाला स्पॉइलर देते 101% मला तरी असं वाटते की तन्वी फर्स्ट फायनलिस्ट आहे. जसे मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले होते की तन्वीच फर्स्ट फायनलिस्ट बनणार, तर असं मला आताही वाटते. कारण की राकेश जेवढा म्हणाल ना, राकेशच्या मी आत्तापर्यंत गेम बघितली किंवा परफॉर्मन्स बघितली आणि त्याच्यापेक्षा तन्वी खूप जिद्दीने खेळते, खूप मेहनतीने खेळते, आपला 101% ते देते. परंतु राकेश बापट तेवढा देत नाही आणि हिची फिजिकल कंडिशन पण थोडी वीक आहे. तरी मला वाटते की तन्वी जितेल आणि तन्वी ही पहिली फायनलिस्ट बनेल. तुम्हाला काय वाटते, राकेश आणि तन्वीमधील कोण बनेल? तुमचे काय मत आहेत मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब टू माय चॅनल.